आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कुडाळमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। कुडाळमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना ते प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप घोषित झालेली नाहीये, तरी या जागेवर नारायण राणे यांचीच वर्णी लागणार असल्याचं मानलं जातंय। त्यामुळे नारायण राणेंनी भेटीगाठी घेण्यास सुरुवातही केली आहे। काल सावंतवाडी आणि मालवणमधील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। काँग्रेसचे उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द करण्यात आलं, त्यामुळे आता त्यांना निवडणूक लढता येणार नाही। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून माझं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलंय असा आरोप रश्मी बर्वे यांनी केलाय। बर्वेंच्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा आशिष जयस्वालांनी केलाय। तर रामटेक लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द करण्यात आलं, त्यामुळे आता त्यांना निवडणूक लढता येणार नाहीये। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून माझं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं असा आरोप रश्मी बर्वे यांनी केलाय। त्यांनी सिद्ध करून द्यावं, त्यांनी ते सिद्ध करून द्यावं की माझा जन्म नेमका कुठे झाला, ते स्वतः मी जेव्हा जन्मली होती तेव्हा ते बघायला आले होते काय, त्यांनी सिद्ध करून द्यावे। आणि जर माझा जन्म महाराष्ट्रामध्ये न होत होता दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जर झाला असेल असं त्यांनी जर सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडीन, किंवा त्यांनी जर असं सिद्ध करून दिलं तर ते राजकारण सोडतील। आणि ते जात वैधता प्रमाणपत्र याच्यावर सरकार निर्णय करत नाही, याच्यावर व्हॅलिडिटी डिपार्टमेंट स्क्रुटनी कमिटी निर्णय करते आणि त्याच्यानंतर हायकोर्ट निर्णय करते, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय करते। ही या देशाची व्यवस्था आहे। त्यामुळे उगाच निवडणुकीच्या तोंडावर याचा जे भांडवल करण्याचा जो प्रयत्न आहे हे पूर्णपणे चुकीचा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोंदिया इथं उद्या सभा होणार आहे, तर ही विराट सभा होईल आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी सगळे पक्ष एका ताकदीने एकवटले असून आमचाच उमेदवार विजयी होईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली। अमित शहा साहेब भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनील मेंढे साहेबांच्या प्रचारार्थ येणार आहे गोंदियाला, आणि मोठी सभा, प्रचंड विराट सभा होईल। आणि निश्चित तिन्ही मेजर पक्ष आहे, शिंदे साहेबांची सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपा, हे मिळून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे। आणि या बातम्यांनंतर आता